नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपला लाडका यूट्यूब चॅनल म्हणजे विभा विजय ब्लॉग। तर मित्रांनो, आज आम्ही पुन्हा अलिबागला चाललो आहे फिरायला आणि मी आता पोहोचलो आहे चर्चगेट स्टेशनला। तुम्ही बघताय हे चर्चगेट स्टेशन। तर ह्यानंतर आमचे सगळे मित्र जॉईन होतील आम्हाला आणि आमची पूर्ण टीम आज अलिबागला चालली फिरण्यासाठी। सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत अलिबागचा प्रवास आणि अलिबागला आपण पोहोचलो तिथलं हॉटेल रूम वगैरे कसे असतील आणि आम्ही काय काय धमाल करणार आहोत ते तुम्ही पूर्ण या ब्लॉगमध्ये बघणार आहे। तो ब्लॉग कंटिन्यू करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण जाऊया अलिबाग। सो चर्चगेट स्टेशनवर आता बाहेर आलो आहे आणि इथे आम्ही आता चहा पितो आहे। मागे अमोल आणि दादा आहे आणि आता आपण टॅक्सी बुकून आपण डायरेक्ट जाणार आहोत गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडियावरून तिथून मग आपण बोट पकडून पुढे अलिबागला जाणार आहोत। बाकीचे टीम मेंबर आता जमा होतील एक एक करून। सो चला प्रवास कंटिन्यू करूया आपण। सो आम्ही आता टॅक्सी बघून चाललो आहे। तर मित्रांनो, आपला प्रवास चर्चगेट स्टेशनवरून आता सुरू झाला आहे। टॅक्सी पकडले आणि टॅक्सी पकडून आता चाललो आहे गेटवेला। सकाळचं मुंबईचं दर्शन तुम्ही इथे घेताय। सूर्य नुकताच उगवतो आहे आणि सर्वत्र एकदम शांतता आहे, लोकांची रहदारी कमी आहे रोडला आणि ही आहे मुंबईची महानगरपालिका। सुंदर अशी लाईटिंग केली तुम्ही बघताय। आपला प्रवास पण आता कंटिन्यू झाला आहे। तर आपण मुंबईचं दर्शन घेत गेटवेला आता पोचू। सो मित्रांनो, आम्ही आता गेटवेला उतरलो आहे आणि गेटवेवरून आपण आतमध्ये जाऊया। तुम्हाला एंट्रन्स दाखवते, हे आतमध्ये जाण्याची एंट्री आहे इथे। तर गेटवेच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो। इथं सायकल्सवर बघता तुम्ही, सायकल चालवतात। सकाळी बरीच लोक मॉर्निंग वॉकला या ठिकाणी येतात, काही लोक सायकल चालवायला येतात। तर हा सुंदर असा गेटवेचा परिसर आहे। इथे हे ताज हॉटेल आहे, अगदी गेटवेच्या एकदम जवळ आहे। 2 मिनटात तुम्ही इथे पोहोचू शकता। गेटवेवरून पण ताजचं सुंदर असं दर्शन तुम्ही घेऊ शकता। मॉर्निंगला खूप अशी कबूतर इथे उडताना बघताय तुम्ही आणि सूर्योदय झाला आहे आणि सूर्योदयाचे हे मनमोहक गेटवेचं दर्शन। तो हे तिकीट काउंटर आहे, इथे तुम्ही तिकीट काढू शकता अलिबागला जाण्यासाठी। मुंबई दर्शन म्हणून लिहिलं आहे त्याने। सो मित्रांनो, तुम्ही तिकीट बघताय 215 रुपये तिकीट आहे। आम्ही अपोलोची तिकीट काढले आणि आता इथून आतमध्ये जाणार आहोत आपण आणि इथे गौरव, सम्राट, रोशन आणि आपला राहुल आलेले आहेत। सो पूर्ण टीम इथे जमा झाले। बाकीचे लोक ऑन द वे आहेत, काही लोक आतमध्ये गेले। सो आपण पण आता आतमध्ये जाऊया। चला, आपल्याला इथे बॅग चेक करायचे आहे। आपण आपली बॅग टाकूया चेकिंगला। सो हा बघताय तुम्ही गेटवे। सो गेटवेचा हा परिसर आहे आणि इथे हॉटेल ताज। तर ही सर्व गर्दी दिसते, ही अलिबागला जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे आणि आपण आता निघू थोड्याच वेळात। चला तर मग अपोलोमध्ये आपण आता प्रवेश केला आहे। सर्व लोक, काही लोक खाली बसलेत, काही लोक वरती बसलेत। तर आपण आता वरती जाऊया। वरती बघा लोकांची किती गर्दी आहे। तर जवळजवळ 100-150 लोक इथे बसली आहेत आणि आपला प्रवास आता चालू झाला आहे। चलो अलिबाग। तर आपला प्रवास आता चालू झाला आहे। आपण गेटवेपासून निघालो आहे आणि बाय बाय मुंबई, लवकरच भेटू।
बरेच मंडळी सुट्टीच्या दिवशी सॅटर्डे अंडे पकडून अलिबागला जातात, एक दिवस हॉटेल वगैरे बुक करून विश्रांती घेतात आणि ही सर्व मंडळी अशीच एक दिवसाची ट्रिप एन्जॉय करण्यासाठी चालली आहेत। तर सॅटर्डे संडे बरा पडतो, 1.5-2 तासात आपण अलिबागला पोहोचतो जेटने। चला मग आपण पण थोडी प्रवाहाची मजा घेऊया। समुद्रात जाताना इथे आजूबाजूचं वातावरण बघा, सकाळची वेळ आहे, अतिशय सुंदर असं वातावरण आहे। इथे काही पक्षी बसलेत खडकांवरती आणि ही आपली टीम लेट कमर प्रतीक। तर मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मुंबई ते अलिबाग हा प्रवासाचा आनंद घेतला असेल, काही लोकांनी हा आनंद घेतला पण नसेल, पण एकंदर या प्रवासातल्या गमती जमती प्रवास कसा वाटतो ते मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवतो आहे। तर हे सुंदर असं मुंबईचं दर्शन पण तुम्ही बघताय, खूप साऱ्या जेटी इथे थांबल्या आहेत, छोट्या मोठ्या बोटी आहेत समुद्रामध्ये। तर आपला आता प्रवास चालू झाला आहे आणि हे सारे प्रवासी जे आता अलिबागला चालले आहेत, नीलांचल। तर हे सीगल पक्षी तुम्ही बघताय समुद्रावरती, दादा त्यांना खाऊ खिलवतोय। अतिशय सुंदर असं दृश्य आहे समुद्रावर। सकाळी जेव्हा तुम्ही निघता मुंबईवरून अलिबागला येताना तेव्हा खूप सारे सीगल पक्षी इथे तुम्हाला दिसतात। तर इथे एक भली मोठी बोट पण तुम्ही बघताय। असा हा सुंदर नजारा अलिबागला जाताना आपल्याला बघायला मिळतो। तुम्ही पण हा अनुभव काहीतरी घ्या अलिबागला जाताना। तर हे अलिबागचा प्लॅन करतात आमचे टवाळखोर मित्र। अच्छा, हे 2 छोटी मुलं आहेत इथे, छोटे अलिबागला चालल्यात आणि इकडे नीलांचल आहे आपला आणि अर्धी मंडळी इकडे आहे। ढमाल बस्ती चालली आहे आणि सगळेजण चालले आहे अलिबागला। खूप मजा येते, गर्दी पण खूप आहे। इधर माँ वाला अपना सेल्फी निकाल रहा है, सेल्फी का प्रैक्टिस चल रहा है इधर। चालू करो। टाइटैनिक पोज ले ले। मांडवा बीचला पोचतोय। तर जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास करून आता मांडवा बीचवर आम्ही आता पोहोचू। हे मांडवा बीच आहे समोर तुम्ही बघताय आणि आपल्याला आता उतरायचं इथे। चलो जल्दी चले अमोल। सगळेजण आता अलिबागला पोहोचले। तुमचाच सगळ्यांचा मांडवाला पोचलोय आता सगळेजण आणि इथून चालत बाहेर जाऊ या बाजूला। आणि
मग तिथून आम्ही ऑटो किंवा टॅक्सी वगैरे पकडू आणि मग हॉटेलवरती जाऊ. तर उतरल्यावर आता आम्ही टॅक्सी पकडली आणि टॅक्सी पकडून आम्ही आता हॉटेलच्या दिशेने चाललो आहे. तर आम्ही टोटल 2 टॅक्सी केल्यात. दोन्ही टॅक्सीमध्ये 6 माणसं बसलीत आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला. तर लवकरच आपण आता हॉटेलला पोचू. मग हॉटेलचा व्ह्यू आपण बघूया काय काय आहे हॉटेलमध्ये ते. सकाळचं कोवळं ऊन सर्वत्र पसरलं आहे आणि हवेत थोडासा गारवा आहे. सो प्रवासाची मजा घेत घेत आपण पुढे जाऊया. तर हॉटेल रचना फार्मचा बोर्ड तुम्ही बघितला. आपल्याला आता इथे उतरायचं आहे. सुंदर असा प्रवास करून आपण हॉटेलच्या दिशेने पोचलो आहे आणि इथे आपण आता उतरूया. काही माणसं पुढच्या टॅक्सीने आले, ती लोक अगोदर उतरलीत. आम्ही पण आता उतरतो. तर इथे बघताय नारळाच्या आणि पोपईच्या सुंदर अशा बागा आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. शांत एरिया आहे पूर्ण. आपण आता हॉटेलमध्ये प्रवेश करूया. भालेराव चाललाय पुढे. तर हे हॉटेल आहे. हॉटेलचा परिसर, हॉटेलचे रूम पण तुम्हाला दाखवतो. फर्स्ट फ्लोअरवर मी आलो आहे आता. इथे सिटिंगची व्यवस्था आहे आणि हे हॉटेलचे रूम. तर आम्ही आता पटापट नाश्ता करून घेऊया आणि बीचवर जायचं आपल्याला नाश्ता करून. तर इथे नाश्त्यामध्ये पोहे बघताय, ऑमलेट बघताय. छान असं ऑमलेट आहे गरमागरम. तर गरमागरम नाश्ता केला आणि आम्ही आता चाललो आहे वर्सोली बीचला. तर वर्सोली बीचला जातानाचा हा एक छोटासा क्लिप तुम्हाला दाखवतो आहे. इथला परिसर बघा तुम्ही. खूप सारी गर्दी आहे इथे. अतिशय सुंदर आणि क्लीन असं हे बीच आहे. अगदी हॉटेलपासून एक किलोमीटर ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे वर्सोली बीच. रायडिंग करू शकता. बीचवरची पब्लिकची गर्दी बघताय तुम्ही. आणि आम्ही आता सुरूच्या वनामधून चाललोय. जरा चालत खूप उंच उंच सुरूची झाडं आहेत आणि इथे जवळच एक मैदान आहे आणि त्या मैदानात आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी चाललोय. सो हा एक आगळा वेगळा अनुभव आहे आमच्यासाठी. आणि इथे टीम ए आणि टीम बी यांचा क्रिकेटची स्पर्धा सुरू झालेली आहे. इंटरनॅशनल टर्म, एक बॉल आणि इथे बॅट्समन. ए पहिलं कोण आहे? ए पहिलं मैं तेरी टीम में. सो टीम प्रतीक. आणि इथे रूल समजावून सांगताना उमेश रावलो, बॉलर मोहम्मद शेट्टी. ए फिर से नहीं फिर से अरे बोल ना, क्या बोल. अरे बोल क्या है. फायनली आपली मॅच सुरू होते. या ठिकाणी प्रत्येक अपोजिट भालेराव अँड कम ऑन. सरपटी बॉलर महापाला शेट्टी. पहिलाच बॉल सरपटी टाकली.
मैं बॉलिंग जाऊँ, मैं बॉलिंग करूँ। इधर आजा, इधर आजा। या बॉल, आगे आगे। एक बॉल 0। अच्छा पहिला नो आहे आणि एक बॉल 1 रन। अरे चल डाल डाल डाल। और ये कमाल का क्रिकेट यहाँ पे महाबला शेट्टी हलकेत तटवलेला हा बॉल आणि 1 धाव काढलेली आहे। हलकेत तटवलेला नाही आणि वाईड बॉल। 2 बॉल 2 रन। महाबला शेट्टी वैयक्तिक पहिलं, संघातर्फे पहिलं आणि तिसरा चेंडू रेंगातून गेलेला आहे। हलकेत तटवण्याचा प्रयत्न पण बॉल काही बॅटीला लागत नाहीये। पुन्हा हलवतायत बॅट आणि आउट। एक टप्पा आउट। रोशन इंबाले 1 टप्पा आउट झालेले आहेत। संघातर्फे पहिलं, वैयक्तिक पहिलं, षटक घेऊन येत आहे सम्राट वाघमारे आणि स्ट्राईकला आहेत नीलांचल, अपोजिट स्ट्राईकला महाबला। जोरदार तटकवलेला 2 रन। एक बॉल 2 रन। संघाला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज। नॉन स्ट्राइक पे महाबला शेट्टी, स्ट्राइक पे ARK का धोनी, नीलांचल आणि दुसऱ्या पहिल्या ओव्हरीतला दुसरा चेंडू आणि 1 धाव धावून काढलेली आहे ती आणि अशा रीतीने 2 बॉल 3 रन। अतिशय सुंदर असा सामना बघायला मिळतोय। इथे सम्राट वाघमारे पडलेले होते। आणि इथे नियम काही माहित नाही। आउट 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 आहे। आउट आउट त्यांचा निर्णय अंतिम राहील। आउट आणि आउट असूनही स्वतःला आउट नाही देणारे महाबला शेट्टी या ठिकाणी भांडतायत आणि इथे मारामारी होण्याचा प्रसंग दिसतोय आणि अशा रीतीने आमचे बच्चू कडू आलेले आहेत। हे 3 बॉल 3 रन 1 विकेट। 4 कसे होणार? आता तिसरा टाकला, आउट झाला असतो। अरे आउट झाला तो तिसरा बॉल। 3 बॉल 3 रन। नो बॉल, हलकेत तटवलेला आहे। नो बॉल। 3 बॉल 4 रन 1 विकेट आणि वाईड बॉल। 3 बॉल 5 रन धावांची गरज। 3 बॉल 5 रन आणि तटवण्याचा प्रयत्न केलेला होता पण 4 बॉल 5 रन। 4 बॉल 5 रन। माहित 4 बॉल 5 रन। हा 1 विकेट। 4 बॉल 5 रन आणि 4 सरळ मारलेला आहे 4। अरे मगाशी तुम्ही 4 दिलेला ना, मगाशी 4 दिलेला 1 बॉल सरळ मारला 4 रन। एम 7 रन झाले। अरे 7 रन झाले। 2 रन 7 रन झाले। 5 बॉल 7 रन। 5 बॉल 7 रन हळू तटकावलेला आहे आणि 1 रन धावून काढलेला आहे आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण। 8 रन 1 ओव्हर समाप्त झालेले 8 रन झालेले आहेत या ठिकाणी प्रतिज्ञा टीम आणि दुसरे फास्टर गोलंदाज या ठिकाणी आले आहेत। आणि इथे एनर्जी ड्रिंक पिल्यामुळे प्रत्येकांना एनर्जी
दुसऱ्या षटकातला पहिला बॉल वाईड, उत्कृष्ट असा वाईड. अरे नवर, अरे रोशन अपोजिट साईड असला तर वाईडच असतो. 2 रन डिक्लेअर आणि एकही फिल्डर इथे धडाचा दिसत नाही. ए थांबा थांबा, नीलांचल आमचं खेळायचं बाकी आहे. अरे नीलांचल खेळायचं बाकी आहे. अरे नीलांचल बाहेर गेला, आउट नाही होता. अरे आउट नाही होता तो. 3 रन को चीटिंग आउट किया. अरे तो आउट नहीं था नीलांचल, आउट नहीं था. अरे वो बाहर गया बैठने के लिए, सोने के लिए गया. क्रिकेट खेळून झालं आणि आता आम्ही हॉटेलला पोचलो आहे. आणि हे बघा तुम्ही, पापलेट मस्त असं छान रवा फ्राय केलेलं पापलेट जेवणाच्या थालीमध्ये. आणि ही पूर्ण जेवणाची थाली दुपारची. ते जेवून झाले आणि इथे आता आमची मंडळी गप्पा मारत बसले, टाइमपास करतात, थोडा विश्रांती घेतात. क्रिकेटमधली धमाल काय काय एन्जॉय केलं ते एकमेकांशी गप्पा गोष्टी शेअर करतात. खूप मजा आली. बऱ्याच वर्षांनी क्रिकेट खेळलो आणि सगळेजण असे खूप उत्साही होते, अतिउत्साही होते. खूप धमाल गेली, म्हणजे एकदम कॉमेंट्री वगैरे कॉमेडी झाली सगळी. आणि खूप मजा करून फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोचलो, जेवण झालं आणि आता इथे बगीच्यामध्ये बसलो आहे. छान क्लायमेट आहे, दुपारचं गारवा जाणवतो इथे. आणि ही मंडळी इथे पाण्यात पोहत आहेत, मजा करत आहेत पाण्यामध्ये. और ये साउथ अफ्रीका की शॉट एक्सक्लूसिव. या आराम से उधर कोना संभाला. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि गरमागरम भजी चहा आम्ही नाश्ता करतोय आता. आणि नाश्ता करून पुन्हा बीचवर संध्याकाळी जरा फिरायला जाऊ. 7 वाजले मित्रांनो. सनसेट बघायचं होतं पण थोडं लेटच झालं. पण खूप छान इथे कलर कॉम्बिनेशन निसर्गाचं. आणि इथे बार्बेक्यू चालू आहे. अच्छा नीलांचल, ये क्या बना रहे हो आप? इसको क्या बोलते हैं? इसको मकाई बोलते हैं. आणि त्याच्यावर काय तुम्ही लिंबू मारणार आहे? अच्छा. तर व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी नाही वाढले फ्राय केलं इथे, बार्बेक्यू गेली. आणि आता चिकनचे पीस ठेवले. मार्केटमधून चिकन आणलं 2 किलो. आणि तर इथे अमोल हवा घालतोय आणि इथे निकारावर चिकन फ्राय करतोय. बार्बेक्यूसाठी काय काय मेहनत घेतली सर्वांनी ती तुम्ही इथे बघताय शॉर्टमध्ये. आग कशी पेटवली, पुट्टा वगैरे जमा करून आग पेटवण्यात आली. नंतर त्याच्यावर सगळं सामान जमा करण्यात आलं, निकारे ठेवण्यात आले. तर एकंदर अशी सर्व तयारी आम्ही केली रात्री. आणि त्यानंतर मके फ्राय केले आणि नंतर चिकन फ्राय केले. खूप सारी धमाल केली रात्री. तर मित्रांनो, अशी मजा तुम्ही फक्त असे सर्व ग्रुपमध्ये पिकनिकला जाता तेव्हाच करू शकता. सर्वजण एकत्र असतात, वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे एन्जॉयमेंट तुम्ही इथे करू शकता. तर रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला आलो आहे. जेवणामध्ये तुम्ही बघताय चिकनचा रस्सा आहे, चिकन सुक्का आहे, भाकरी बघताय तांदळाची. सो एकंदर आजचा दिवस खूप मजेत गेला. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की अलिबागला भेट द्या. तर मित्रांनो, आता जेवण झालं आहे आणि रात्रीचे 11:30 वाजलेत. आम्ही इथे सर्वजण बसलो आहे आणि अमोल आता आपल्याला फोटो दाखवतो आहे. तर हे फोटो आहेत आमच्या जुन्या पिकनिकचे. गेली बरीच वर्ष आम्ही एकत्र पिकनिकला जातो आणि त्या पिकनिकचे सर्व फोटो आम्ही एकत्र ठेवतो. आणि जेव्हा जेव्हा आम्ही कधी फिरायला जातो तेव्हा असे पिकनिकचे फोटो बघून जुन्या आठवणींमध्ये रंगून जातो. तर मित्रांनो, आता अमोल आपल्याला फोटो दाखवतो, ते बघू. अच्छा, वो मतलब किसके पास है?
गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली आहे आणि आम्ही जरा हॉटेलच्या एरियामध्ये फिरतो आहे. माडाच्या बागेमध्ये, नारळाच्या बागेमध्ये. इथे सर्व मंडळी बाहेर आले आणि मी नारळ पाणी आता पिणार आहे. नारळ पाणी मागवलेलं आम्ही सर्वांनी. तर एकंदर खूप छान अनुभव होता या पिकनिकचा. खूप सारी धमाल केली आम्ही. 1-1.5 दिवस झाला. काल सकाळी आम्ही निघालेलो मुंबईवरून आणि त्यानंतर अलिबागला पोचलो जेटीने. तर एकंदर खूप छान प्रवास पण झाला. खूप एन्जॉय केली, क्रिकेट एन्जॉय केला, जेवण एन्जॉय केलं इथलं. आणि आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. तर हे निळगार अरबी समुद्राचं पाणी आणि आता लवकरच आम्ही मुंबईला पोचू. मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला तो नक्की कळवा कमेंटमध्ये. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.